नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र यांनी जो नियम काल परवा घेतलेला होता, त्या नियमावरती आपले महाराष्ट्राचे लाडके गाडामालक राहुलभाई अडवली कल्याण यांनी रोखठोक अशा भाषेमध्ये आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्यावर रोष व्यक्त केलेला आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा. काय बोलले आपले राहुलभाई पाटील. तर एक नंबरचा व्हिडिओ झाला आहे, बघा पूर्ण व्हिडिओ. येणाऱ्या 2 दिवसापासून मी बघतोय पेडगावचं मैदानाचा गाजावाजा चालू आहे. त्या पेडगावमध्ये मथुरची ओळख आणि छाप वेगळीच आहे. त्याचे इतिहास आहे त्या पेडगावमध्ये. पण मला असं वाटतं, ज्या मराठवाड्यातील जेवढे नंदी आहेत, नाशिकचे नंदी आहेत, ते एखाद्या कोणामुळे तरी काहीतरी तिथे काहीतरी वाद झाले, विवाद झाले, काहीतरी त्यांनी चुकीची लँग्वेज वापरली. पण बाकीचे बैलगाडा मालक आहेत, बाकीचे नंदी आहेत, बाकीचे शेतकरी वर्ग आहे, या एका मुलं मला तरी असं वाटतं, माझं मत मी मांडतो, बाकीच्यांना सजा नाही मिळायला पाहिजे. बाकीच्यांना त्या मैदानासाठी जो हिंदकेसरी मैदान आहे, प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं माझा नंदी तिथे पळायला पाहिजे. आता मराठवाड्यातील गोड गरीब शेतकरी त्या 600-700 किलोमीटर 500 किलोमीटर घेऊन त्यांचे नंदी येतात. 2-2 दिवस ते मैदानात राहतात. जे पण चटणी भाकर खातात. मला तर असंच वाटतं, शेवाळे आबा समजदार आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. आबांनी लवकरात लवकर जेवढे नंदी आहेत त्यांना पळायला संधी दिली पाहिजे. कारण की एक मी बैलगाडा मालक म्हणून मी बोलतोय, कारण की मला ही गोष्ट जमली नाही ना पटली नाही. खरं तर ज्यांनी जी चुकीची लँग्वेज वापरली त्याला सजा दिली पाहिजे, त्याला बैलगाडा क्षेत्रातून काढला पाहिजे. आम्ही पण या संघटनेमध्ये आहे. आम्हाला सुद्धा या संघटनेमध्ये अटी काय, नियम काय, सगळ्या गोष्टींचं उल्लंघन आम्हाला करता येतं. आम्ही प्रत्येक गोष्ट पाळतो. का पाळतो? आपल्या बैलगाडा क्षेत्राला शिस्त लागावं म्हणून. आणि त्या एकट्या मुले पूर्ण नाशिक जिल्हा, पूर्ण मराठवाडा या सगळ्यांना बंदी घालणे हे मला काही योग्य नाही वाटलं. म्हणून शिवाय आबांनी नक्कीच या बैलगाडा क्षेत्राला जो चांगला योगदान दिलेलं आहे, ते गोरगरीब शेतकरी आहेत, त्यांना पळायची संधी दिली पाहिजे ना, ती बंदी त्यांच्यावरनं उठवली पाहिजे. मी एक बैलगाडा मालक म्हणून मी हात जोडून विनंती करतो, कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी सुद्धा एक छोटासा बैलगाडा मालक आहे आणि त्यांची बाजू माझ्या मनाला जी योग्य वाटते ती मी मांडायचा प्रयत्न केला. लवकरात लवकर शिवाय आबांनी, काल मी शिवाय आबांना कॉल पण करत होतो, याच्या आधी 2 कॉल केले, बिझी आले. पण येणाऱ्या काळामध्ये शिवाय आबा असतील, विलास पैलवान असेल, आमची पूर्ण टीम असेल, सगळ्यांनी मिळून हा निर्णय लवकरात लवकर चेंज केला पाहिजे आणि प्रत्येक बैलगाडा मालकाला संधी भेटली पाहिजे पेडगाव मैदानामध्ये. तर मित्रांनो, आपल्या राहुलभाई अडवली कल्याण यांनी जे आता आपल्या व्हिडिओमध्ये मत मांडलेले आहे, त्या मत आपल्याला पटले तर मला तसे कळवा. आणि आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेला बंदीचा निर्णय हा कितपत योग्य वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.